इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना। हम चले नेक रास्ते पे हमसे कमजोर होना। कसं भाग्य असतं लक्षात घ्या. तिथं एकत्र काम करणारी सलग 10 वर्ष या दोघांनीही कल्याणजी आनंदजी यांच्याकडे काम केलं. 53 पासून 63 पर्यंत. आणि 63ला पहिल्यांदा पारसमणीच्या निमित्तानं पडद्यावरती नाव झळकलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. रसिक हो, माननीय प्यारेलालजी सध्या ऑनलाईन आहेत. आपण त्यांचे 2 शब्द ऐकण्याचा प्रयत्न करूयात. सरजी. लक्ष्मीकांत और प्यारेलाल की तरफ से प्यारेलाल का संगीत भरा नमस्कार. मौसम की खराबी की वजह से मैं आज शिवरंजनी के कार्यक्रम में आप लोगों के साथ शामिल नहीं हो सका. इसका मुझे बड़ा 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 दुख है. फिर भी मैं चाहूँगा आप सब लोग आज की संगीत भरी शाम का पूरा पूरा आनंद लें और आज के सब कलाकारों को मेरी तरफ से शुभ शुभ शुभकामनाएं. आपका प्यारेलाल. नमस्कार. निमंत्रित करतोय आपणा समोर ज्येष्ठ पार्श्वगायक मान्य चंद्रशेखरजी गाडगीळ यांना. गाडगीळ साहेब, आपणही या इंडस्ट्रीमध्ये 35-40 वर्ष आहात. मला आपल्याला प्रश्न असा विचारायचा की आपला आणि लक्ष्मीकांतजींचा किंवा एलपींचा एकत्रित काम करण्याचा कधी योग आला, संधी मिळाली? एकत्र येण्याचा योग आला आणि तो प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यामुळे आला. त्यांनी माझा आवाज ऐकला जेव्हा आशाबाईंनी, तेव्हा त्यांना आवडला आणि त्या मला लक्ष्मीजींकडे घेऊन गेल्या. त्या दिवशी माझी माईकवरून ऑडिशन झाली. प्यारेभाईंनी स्वतः येऊन दोन्ही हात माझ्या हातात घेतले. आपकी जमाएंगे. लक्ष्मीकांत तर फार मोठं वाक्य बोलला. क्या आवाज़ है, क्या दर्द है, क्या सांस है, क्या ताकत है, क्या रेंज है, किसका कंपोजिशन है? मेरा कंपोजिशन है.
अरे इनका नाम कॅपिटल लेटर्स में लिखो. लक्ष्मीजीच्या त्यांच्या डायरीमध्ये माझं नाव कॅपिटल लेटर्समध्ये ॲड्रेस सकट लिहिलेलं आहे. वो जब याद आए बहुत याद आए, वो जब याद आए बहुत याद आए, हमें जिंदगी के अंधेरे में चरागे मोहब्बत जलाए बुझाए, वो जब याद आए बहुत याद आए. मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता, नहीं आता किनारा मिल गया होता. मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता. मन क्यों बेकार बेकार, मन क्यों बेकार बेकार, आधी रात को बेला महका हो, बेला महका रे महका आधी रात को. मन क्यों बेकार बेकार, आधी रात को बेला महका रे महका आधी रात को. किसने बंसी बजाई आधी रात को, किसने बंसी बजाई आधी रात को. किसने पलकी हो, किसने पलकी चुराई आधी रात को. मन क्यों बेकार बेकार, आधी रात को बेला महका रे महका आधी रात को. याच उत्सव चित्रपटातलं आणखीन एक गीत सादर करतायत माननीय चंद्रशेखरजी गाडगीळ साहेब. सांझ ढले गगन तले हम कितने खाकी छोड़ चले नैनों को किरणों के पाखी. पाती की जाली से झांक रही थी कलियां, पाती की जाली से झांक रही थी कलियां, गंध भरे गुनगुन में मगन हुई थी कलियां. इतने में तिमिर धसा सब नीले नैनों में, कलियों के आंसू का कोई नहीं साथ छोड़ चले. नैनों को किरणों
जब याद आए. 1981 साली R.D. बर्मन साहेबांनी हे गाणं माझ्या आवाजात रेकॉर्ड केलं. त्यावेळेला कल्पना नव्हती की ह्या गाण्याच्या निमित्ताने माझ्या नशिबात फार काही चांगलं लिहून ठेवलं गेलंय. जोपर्यंत हे जग चालणार तोपर्यंत नवरात्र उत्सव होतच राहणार आणि नवरात्र उत्सवात शक्ती दे मा गाणं वाजत राहणार. शक्ती दे मा, शक्ती दे मा, शक्ती दे मा, शक्ती दे मा, तेरे द्वारे जो भी आया उसने जो मांगा वो पाया. जगदम्बे शक्ति दे मां, 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 शक्ति दे मां. मित्र हो, चलती का नाम गाडी म्हटलं की डोळ्यासमोर येतो मधुबाला आणि किशोर कुमार यांचा तो प्रणयाचा धुंद खेळ. खरं म्हणजे ती स्वप्न नगरी नव्हती, ते केवळ नाटुकलं नव्हतं, ते एक जिवंत प्रेम कहाणी होती. आणि खरं म्हणजे चलती का नाम गाडीनंतरच किशोर आणि मधुबाला या दोघांमधली प्रीती वाढत गेली. धर्माची सगळी बंधनं बाजूला टाकून ते एकत्र आले. कभी कुछ कहती है जरा नजर को संभालना. रामचंद्र नरहर चितळकर असं म्हटलं तर खरं म्हणजे कोणाला कळणार नाही, पण अनेक नावं, कधी R.N. चितळकर, कधी अण्णासाहेब, कधी शामू, अशा वेगवेगळ्या नावाने त्यांनी संगीत दिलेलं आहे. पण श्री रामचंद्र हे लोकांना माहिती असलेलं प्रख्यात नाव आहे. शांताराम बापूंच्या नवरंग या चित्रपटाला श्री रामचंद्रांनी संगीत दिलं. शांताराम बापूंची काही कलात्मक चित्रपट जर सांगायची ठरली तर तसं त्यातलं नवरंग हे एक महत्वाचं नाव म्हणता येईल. नवरंग हा शब्द कुठून आला आणि हे नाव कसं सुचलं याच्याबद्दल शांतारामांनी सांगितलेलं आहे. 2 आंखे 12 हात करताना तिथे एक बैलाची झुंज होती आणि ही झुंज करताना शांताराम बापूंचा एक डोळा निकामी झाला होता. तात्पुरतं अंधत्व आलेलं होतं आणि शांतारामांनी सांगितलं की त्यावेळेला मला माझ्या डोळ्यासमोर असे 9 रंग यायचे आणि म्हणून नवरंग असं त्या चित्रपटाला नाव दिलं गेलं. चंद्रमा रात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, रह जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी. आधा है चंद्रमा रात आधी, आधा है चंद्रमा रात आधी, रह जाए तेरी मेरी बात आधी, मुलाकात आधी. आधा है चंद्रमा.
अधूरी जो कोई कर गई रे पूरी खुशी खुशी उसे दिल दे दूंगा कसम खा रहा हूँ कि दाम भी न दूंगा मगर ये कहूँगा यही है तो है वो मीना मीना डेका डाड़ा मनीका कना कना का कभी करेगा मीना मीना डेका डेका डाड़ा मनीका कना 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 कभी करेगा रम कंपो 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 शकील बदायनाचे शब्द जेव्हा आपल्या कानावरती आदळायला लागतात तेव्हा असं जाणवायला लागतं हे शब्द नुसतेच नाही आहेत, यामध्ये रक्ताची शाई भरलेली आहे. इतक्या आत्मीयतेतून आलेले हे शब्द असतात. मदर इंडियातलं हे गाणं जेव्हा आपण ऐकायला लागतो, दुःख बरे देणे बितेरे भैया, खरंच आपण आपले दुःख विसरून जातो. त्याचाच अनुभव आपण आता घेणार आहोत. परमेश्वराला प्रत्येकाला काही ना काही द्यायचं असतं, पण तो प्रत्यक्षात येऊन देतो का? तो कुणाला तरी माध्यम करतो आणि तो माध्यम करतो आणि त्या माध्यमाच्या माध्यमातून तो तुम्हाला देत असतो. तेव्हा आपण ईश्वराचे आभार मानले पाहिजेत की त्याच्या आणि देणाऱ्यामध्ये त्यानं आपल्याला माध्यम केलेलं आहे. तेव्हा आपलं नशीब किती मोठं आहे, आपलं भाग्य किती मोठं आहे की आपण माध्यम झालो. आणि मला असं वाटतं की असं माध्यम सुशीलकुमार शिंदे झालेले आहेत. त्यांना जे काही द्यायचं आहे लोकांना, परमेश्वरानं त्यांना माध्यम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते त्यांना द्यायला सांगतायत. त्यांनी सोलापूरसाठीच नाही, भारतासाठी खूप भरभरून द्यावं, अनेकांचे आशीर्वाद घ्यावेत आणि सगळ्यांना सुजल सुफल संपन्न करावं. आणि म्हणूनच आज आपण या त्यांच्या वाढदिवसादिवशी शिवरंजनीचे कलाकार सगळ्यांसाठीच प्रार्थना करतात, ऐ मालिक तेरे बंदे हम ऐसे हो हमारे करम. आणि स्वर आणि सूर घेऊनच आपण जाणार आहोत, शब्दांना नंतर काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे निवेदक आम्ही इथंच थांबतोय आणि नमस्कार करतोय. नमस्कार.
जाने कहाँ गए वो दिन, जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे, चाहे कहीं भी तुम रहो, चाहेंगे तुमको उम्र भर, तुमको न भूल पाएंगे। जाने कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे। मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने, मेरे कदम जहाँ पड़े सजदे किए थे यार ने, मुझको रुला रुला दिया जाती हुई कहाँ गए वो दिन, कहते थे तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे। सुंदरम
सुनो तो गंगा ये क्या सुनाए कि मेरे तट पर वो लोग आए जिन्होंने ऐसे नियम बनाए कि प्राण जाए पर वचन न जाए। गंगा हमारी ओ गंगा हमारी कहे बात ये रोते रोते। राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते। ओ राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते। वही है धरती वही है गंगा बदले हैं गंगा वाले। ओ सबके हाथ लहू से रंगे हैं मुख उजले मन काले। दिए वचन भुला के झूठी सौगंध खा के अपनी आत्मा गिरा के चले सर को उठा के। वचन भुला के झूठी सौगंध खा के अपनी आत्मा गिरा के चले सर को उठा के। अब तो ये पापी हो अब तो ये पापी गंगा जल से विशुद्ध न होते। राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते। ओ राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते। गंगा हमारी कहे बात ये रोते रोते। ओ गंगा हमारी कहे बात ये रोते रोते। राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते। ओ राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते। हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे। लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे। घर जाऊं कैसे। लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे। लगा चुनरी में दाग।
सब वचन विदा के हो गई मैं ससुराल में आके भूल गई सब वचन विदा के हो गई मैं ससुराल में आके जाके बाबुल से नजरें मिलाऊं कैसे घर जाऊं कैसे लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे लगा चुनरी में दाग कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जा कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जा वो दुनिया मोरे बाबुल का घर ये दुनिया ससुराल जाके बाबुल से नजरे मिलाऊं कैसे घर जाऊं कैसे लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे लगा चुनरी में दाग छुपाऊं कैसे लगा चुनरी में दाग ग्राम बंसी बाजी रज दानी 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 दादा पपा ममा ग मदा ग ममा रे दा दादा गिरदा गिरदा दादा गिरदा जान में दार तो बाग पर नहीं बरन दा जर जन के जन नन 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 दो करम नन 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 कन तान नन 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 कन तान रूम नन नन कन तान Did